आता अपघाताची संख्या वाढत असताना एक गोष्ट आपण पाहिली अध्यक्ष महाराज, की यांचे ते पांढरे कपडे घातलेले पोलीस हे प्रत्येक चौकात चौकात उभे असतात. एका पोलिसाला एकदा काय झालं की मी येत होतो, पोलीसवाले काही गाड्या पकडून, मोटरसायकल असतील, काही आपल्या 4 व्हीलर असतील, त्याला पकडलं होतं. मी गाडी थांबवली. त्याला म्हटलं, अरे तुला काय अक्कल आहे की नाही? हे आपलेच माणसं आहेत, सगळे आपल्या भागातले आहेत, कशाला त्रास देतो? तो म्हणाला की साहेब, मला इथं ड्युटीवर राहायचं असेल तर मला रोजच्या 100 केसेस द्यावं लागतं, असं टार्गेट आम्हाला एसपीने दिलेलं आहे. वा, म्हणजे कोणालाही तुम्ही केसेस कराल. मग मला मी विचारलं की हे पैसे कुठे सरकारच्या तिजोरीत जातात? ते म्हणले नाही, कॉन्ट्रॅक्ट केलेला आहे यांनी, सरकारने त्या कॉन्ट्रॅक्टरच्या, कारण की हे जो आम्हाला जो मिळालेला याप तो कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यामध्ये पैसे जातात आणि कॉन्ट्रॅक्टरच्या खात्यातले पैसे मग सरकारच्या दरबार येतात, तो आपलं कमिशन कापून. मी काल पण आपले सरनाईक साहेबांकडे मिटिंग झाली होती, काही ट्रान्सपोर्टवाल्यांचा होता विषय. काल पण तुमचा जो एडीजी आहे ट्रान्सपोर्टवाले, कलगुकरा साहेब, अरे होतं ना, तुम्ही काय त्रास एवढं करता? आम्ही म्हटलेलं आहे 4-5 लोक आम्ही बोलून 4-5 तास बोलू, संध्याकाळी 8 वाजता उत्तर मिळालं. नाही बाकीचं तर पाटील साहेबांना बोलायचं आहे. काल तुमच्या एडीजीने मान्य केलं, कदम साहेब, तुमच्या एडीजीने मान्य केलं की तो कॉन्ट्रॅक्ट होता, तो कॉन्ट्रॅक्ट आता संपायला आलेला आहे. म्हणजे तुम्ही काय केलं की सामान्य लोकांना लुटायचं आणि तुमचा कोणीतरी तो उद्योगपती मित्र आहे त्याच्याकडे ते पैसे जमा करायचे आणि तो कमिशन कापून मग सरकारच्या तिजोरीत पैसे टाकेल. कारण ते साहेब, अशा पद्धतीची व्यवस्था या सरकारने केली. म्हणजे कोणाला लुटताय तुम्ही? महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेला लुटायचं. मोटरसायकल घेतलेला माणूस म्हणजे काय, तर तो लोनवर घेतलेली मोटरसायकल आहे. आता रोजगार हमीच्या कामावर जाणारा माणूस मोटरसायकलनं जातो, झालं काहीतरी त्रुटी काढायची, अरे त्याचा रोजगार हमीचे पैसे मिळत नाही, त्याच्यामध्ये तुमचा पोलीस पण पैसे घेणार. हे काय चाललेलं आहे? लुटायचा धंदा चाललेला आहे. आणि मग त्याच्यासाठी रस्ते शोधतात लोक आणि तिथं अपघात होतात आणि तिथं मृत्यू होतो लोकांचा. किती मृत्यू झाले असतील अशा भीतीच्या पोटी? ते तुमचा दंड वाचवण्यासाठी किती लोक आड रस्त्याने जाऊन त्यांचं ऍक्सिडेंट झाले असतील, असे खूप लोक आहेत. आणि म्हणून हे तुमचं लुटमारचं काम चाललेलं आहे, हे काम तुम्ही थांबवलं पाहिजे. दुसरं